ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. चुकलो तर कान धरा, पण रिकामे ठेवू नका, जबाबदारी द्या. रायगडमधील सभेत धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंना विनंती. तर धनंजय मुंडेंना योग्य वेळी संधी देऊ, वरिष्ठ निर्णय घेतील, तटकरेंचं आश्वासन. धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल, त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल. अजित पवारांकडून धनंजय मुंडेंच्या पुनर्वसनाचे संकेत. रोजगार हमी योजनेत बरीचशी खणण्याची कामं, हाताला काम द्या या मुंडेंच्या वक्तव्याबाबत जरांगेंची प्रतिक्रिया. तर मराठ्यांना त्रास झाल्यास अजित पवारांचा राजकीय कार्यक्रम होणार, जरांगेंचा इशारा. मुंडेंच्या मागणीबाबत पक्ष विचार करेल, तोपर्यंत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या कामात सहभागी व्हावं, भुजबळांची प्रतिक्रिया. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घेतली. हैदराबाद गॅझेटचा GR न्यायालयाच्या कसोटीत उतरेल अशी प्रार्थना. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. कायद्याच्या विरोधात जाऊन शासन निर्णय होत नसतो. विखे पाटलांच्या मागणीत खोट असल्यानंच रेणुका देवी त्यांची मागणी पूर्ण करणार नाही, सदावर्तेंची टीका. बंजारा समाजाला एसटीतून प्रमाणपत्र द्या, बंजारा समाजातील सर्व नेत्यांनी मागणी करावी, गुणरत्न सदावर्तेंचं आवाहन. तर हैदराबाद गॅझेटचा उपयोग मराठ्यांना होणार नसल्याचंही वक्तव्य. गुणरत्न सदावर्ते विदूषकासारखे वागतात आणि स्टेटमेंट करतात. आदिवासींच्या आरक्षणात कोणालाही समाविष्ट करणार नाही, शिंदेंच्या शिवसेनेच्या विलास सरे यांच्याकडून स्पष्ट. सांगोला तालुक्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. दीपक बोराडे यांच्या उपोषणाची दखल घ्यावी अशी विनंती. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी. विधानसभा आणि विधान परिषदेचे ओबीसी आमदार गट तयार करणार. गटाचे अध्यक्षपद विजय वडेट्टीवार यांना देणार, परिणय फुकेंची माहिती. GRमुळे ओबीसींवर अन्याय होत असल्यास ओबीसींसोबत राहणार, परिणय फुकेंची भूमिका. मराठवाड्यात जातीय दंगली होत नसल्यानं भुजबळ मैदानात उतरलेत, योगेश केदार यांची टीका. तर बीडच्या मोर्चात डावलल्यानं हाके नाराज असल्याचं केदार यांचं वक्तव्य. सांगलीत गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा. जयंत पाटील यांच्या विरोधातील वक्तव्यानंतर समर्थक रस्त्यावर. शशिकांत शिंदे, रोहित पवारांसह आव्हाड आणि लंकेंची उपस्थिती. मेहबूब शेख यांच्याकडून गोपीचंद पडळकर यांचा कुत्रा असा उल्लेख. हॉटेल सोनी, महेंद्र, पंचरत्नचा डेटा काढायला लावू नका, मेहबूब शेख यांचा पडळकरांना इशारा. पडळकर आक्रमक नेते असतील तर मग मुख्यमंत्री पोलीस यंत्रणांना बाजूला ठेवून आम्हाला सूट द्यावी, आम्हीही आक्रमकता दाखवू. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल. वैयक्तिक टीका करणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही, टीका करताना काळजी घेतली पाहिजे. पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बोलताना योगेश कदम यांचा सल्ला. सांगलीतील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांच्या मृत्यूवरून पवारांच्या राष्ट्रवादीचा सरकारवर निशाणा. हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालाय, आव्हाडांचा आरोप. तर अवधूतला न्याय देऊ, शिवरायांची शपथ घेऊन फडणवीसांनी सांगावं, कोल्हेंचं आव्हान. काही महामंडळं ही काम न केल्यामुळे तर एसटी आणि मुंबईतील बेस्ट सुद्धा तोट्यात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठेही फायद्यात नाही, भुजबळांची प्रतिक्रिया. महामंडळ नाही तर सरकारच तोट्यात. जातींच्या नावासाठी महामंडळ उघडली, सरकारला ओव्हरड्राफ्ट करून कर्मचाऱ्यांचे पैसे द्यावे लागतात, नाना पटोलेंची टीका. ठाणे विकायला काढण्यात आलंय, मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात वेळ घालवावा, अन्यथा बीड व्हायला वेळ लागणार नाही, संजय राऊतांची टीका. ते मुंबई विकून मोकळे झालेत, मुंबई ठाण्यात महायुतीनंच विकास केला, मेट्रो थांबवण्याचं काम केलं, तो स्पीड ब्रेकर उखडून फेकला, शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर. ग्राउंडवर उतरून काम करा, जनता दरबारावर भर द्या, मंत्र्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचना. कामचुकारपणा चालणार नाही, काही मंत्री आणि नेत्यांची शिंदेंनी कान उघडणी केल्याचीही सूत्रांची माहिती. ठाण्यात मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते मुंबई मेट्रो 4ची ट्रायल रन. घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन प्रवासाची चाचणी. 52 किलोमीटरची सर्वात मोठी मार्गिका. मेट्रो मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार. पुढील वर्षाच्या शेवटीपर्यंत सर्व काम पूर्ण करू, फडणवीसांकडून आश्वासन. छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर 2 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. परंपरा विचारांची धगधगत्या मशालीची. ठाकरेंच्या मेळाव्याचा पहिला टीझर रिलीज. ठाकरे हा ब्रँड नाही तर विचार आहे, आमचा मराठी ठाकरे विचार कधीही संपणार नाही, मनसे नेते संदीप देशपांडे यांचं ट्विट. शहाद्यात आज आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार. बंजारा आणि धनगर समाजाच्या दबावाला सरकारनं बळी पडू नये यासाठी मोर्चाचं आयोजन. विक्रोळीतील टागोर नगरमध्ये कबूतरखाना होऊ देणार नाही, पालिकेनं कबूतरखाना सुरू करण्याची हिंमत करून दाखवावी. कबूतरखान्यावरून आमदार सुनील राऊत आक्रमक. शहाड रेल्वे स्थानकाच्या वरच्या भागावरील हिंदीमधील सहद असं नाव काढलं. राज ठाकरेंच्या आक्षेपानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी शब्द काढून टाकला.
उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन विरोधात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार. असोसिएशनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा भाजप राज्य क्रीडा आघाडीचा आरोप. आज आंदोलनाची हाक. नाशिकमधील सागर जाधव गोळीबार प्रकरणात भाजपचा माजी नगरसेवक जगदीश पाटील मुख्य सूत्रधार. पंचवटी पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड. जगदीश पाटीलनं शेखर निकमला भेटून हत्येचा कट रचल्याची माहिती. आंदेकर टोळीच्या अवैध बांधकामावर पुणे पोलिसांचा हातोडा. नानापेठमधील अनधिकृत फ्लेक्स आणि बांधकाम पाडायला सुरुवात. पालिका आणि पुणे पोलिसांची संयुक्त कारवाई. पिंपरी चिंचवडच्या नागसेन झोपडपट्टीत तरुणाची हत्या. जुन्या भांडणातून कोयत्यानं बार करत हत्या. 4 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात 2 गटात वाद. राड्यात 3 ते 4 जण गंभीर जखमी. अवैध जुगार अड्ड्याच्या व्यवसायाच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती. नालासोपाऱ्यात ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या भीषण आगीत 4 जण गंभीर जखमी. आगीत एक व्यक्ती 70 ते 80% भाजल्यानं प्रकृती चिंताजनक. महावितरणच्या गलथन कारभारामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप. अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालातील निवडक तपशील उघड करणं दुर्दैवी आणि बेजबाबदार कृत्य. सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. केंद्र सरकार आणि डीजीसीएला नोटीस. महाराष्ट्रात 5 ते 6 दिवस जोरदार पावसाचा इशारा. कोकण मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पावसाचा इशारा. मराठवाड्यात पावसाचा कहर. धाराशिव, बीड, जालन्यासह बहुतांश भागात पूरस्थिती. गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू तर 72 जनावरं दगावली. बचाव कार्यासाठी लष्कराची मदत. मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस. स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत. जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना. मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती. मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाला तातडीनं मदत पुरवण्याच्या सूचना. धाराशिवच्या वडनेर देवगावात पुरात अडकलेल्या लोकांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. पुराच्या पाण्यामुळे लोक घराच्या छतावर अडकले होते. वडनेर देवगावमध्ये आर्मीच्या जवानांकडून मदत कार्य. परंडा तालुक्यातील उल्फा नदीला पूर. वडनेर देवगावात आर्मीच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन. आर्मीच्या जवानांनी बोटीच्या सहाय्यानं पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलं. धाराशिवच्या परंडामध्ये उल्फा नदीचं पाणी सोनगिरी गावाजवळील पुलावर आलं. परंडा बार्शी रोडवरील वाहतूक ठप्प. पुलावर पाणी आल्यानं वाहतूक बंद. धाराशिवच्या परंडामध्ये भीषण पूरस्थिती. 25 गावांचा संपर्क तुटला. शेती, जनावरं, पिकांचं अतोनात नुकसान. जनजीवन विस्कळीत. धाराशिवमध्ये चांदणी नदीला पूर. भूम आणि परंडा तालुक्याचा संपर्क तुटला. दोन्ही तालुक्यातील 92 गावांना अतिवृष्टीचा फटका. हजारो हेक्टर शेती पिकांचं नुकसान. धाराशिवच्या परंडातील देवगावात चांदणी नदीचं पाणी वस्तीत शिरलं. संसारोपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात. वस्तीतील घरांना कुलूप लावून लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर पाण्यात उतरले. ओमराजेंनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवलं. एनडीआरएफच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन. धाराशिवच्या भूम परंडा तालुक्याला पावसानं झोडपलं. मंत्र्यांकडून पूरग्रस्त भागात पाहणी. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करणार. तानाजी सावंत यांचं आश्वासन. जालना तालुक्यात पावसाचा हाहाकार. पूल वाहून गेल्यानं सोनदेव आणि पाथरूड गावचा संपर्क तुटला. कापूस पिकासह इतर पिकं पाण्याखाली. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. जालन्याच्या अंबड तालुक्यातील नालेवाडी परिसरात जोरदार पाऊस. नालेवाडी गावच्या झोपडपट्टीला पाण्याचा वेढा. घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात पूर परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल. आमदार अब्दुल सत्तारांकडून पाहणीवेळी शेतकऱ्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न. शेतकऱ्याचा सत्तारांसमोरच टाहू. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांकडून सिल्लोड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सोयगाव तालुक्यात पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान. अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण भागाला पावसानं झोडपलं. बोरी नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. संगोगी, रुद्धेवाडी, आंदेवाडी गावांना पुराचा वेढा. सोलापूरच्या माढा तालुक्यातील वाकाव गावाला पुराचा वेढा. गावात पुराचं पाणी शिरल्यानं अनेक लोक अडकले. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. सोलापुरातील सीना नदीत मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी आल्यानं परिसराला वेढा. माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांमध्ये पूरस्थिती. पोफळी गावात नागरिकांचं स्थलांतर. कोळेगाव, खासापुरी, चांदणी प्रकल्पातून सोलापूरच्या सीना नदीत विसर्ग. सीना नदीत 2 लाख क्युसेकनं विसर्ग. सीना नदीवरील बापले, अनगर, मालिकपेठ, आष्टे बंधारे पाण्याखाली. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील हिवरा नदीला पूर. पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता. नदी परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा.
जळगावच्या पाचोरा शहरासह तालुक्यात अनेक गावांमध्ये अतिवृष्टीचं थैमान. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजनांकडून पूरग्रस्त भागात पाहणी. जळगावच्या भडगाव शहरातील कुऱ्हा नाल्याला पूर. भडगाव ग्रामीण रुग्णालयाला पुराच्या पाण्याचा वेढा. रुग्णालयातील परिचारिका आणि रुग्णांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित स्थळी हलवलं. जळगाव जिल्ह्यातील बोरनार गावाजवळील सौर ऊर्जा प्रकल्प पाण्याखाली. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या प्लेटही वाहून गेल्या. बीड तालुक्यातील नांदूर हवेली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. सिंदफणा नदीला पूर आल्यानं परिसरात अडकलेल्या 18 लोकांचं रेस्क्यू. आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह जिल्हाधिकारी नांदूर हवेली गावात. नांदूर हवेली गावात पुरात अडकलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला एनडीआरएफनं वाचवलं. आणखी काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले. एनडीआरएफच्या पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन. ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा. इन द गुड हँड्स ऑफ सायन्स.